आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये म्हटलं की कैरीचा हा सीझन असतोच आणि कैरीचा सीझन असेपर्यंत घरोघरी कैरीची चटणी ही हमखास बनवली जाते आणि झटकीपट तयार होते आणि साधे सोपे आपल्याला घरातलेच मसाले जे आहे ते वापरायचे आहे आणि त्यात आपण ओलं खोबरं, सुकं खोबरं जे तुम्हाला आवडतं ते देखील तुम्ही टाकू शकतात आणि हिंगाची फोडणी देखील घालू शकतात. विदाऊट फोडणीची पण कैरीची चटणी खूपच छान लागते. पहा किती सुंदर अशी चटणी झालेली आहे आपली तयार. आणि आपण जेवणाच्या पानामध्ये वाढली किंवा ताटात वाढली ना की आपलं हे जे ताट आहे ना अगदी परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं. असंच जेवताना पण असं आंबट गोड तिखट जर असलं की आपल्याला खूप छान पण भूक लागते आणि अगदी जिभेची चव वाढवणारी ही चटणी असल्यामुळे चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी एक कैरी घेतलेली आहे, साधी गावठी कैरी घेतलेली आहे आणि आपण ही कैरीची चटणी जी आहे ही पारंपरिक पद्धतीनेच करणार आहोत. तर मी इथे एकच कैरी घेतलेली आहे. पहा आता ही स्वच्छ आपल्याला पहिल्यांदा 15 ते 20 मिनिटं तरी पाण्यामध्ये घालून ठेवायची आहे म्हणजे यामधली उष्णता बाहेर जाते. त्यानंतर आपल्याला ही स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि आता मी यावरचे सालं जे आहे ते काढून घेणार आहे. त्याचं जे देठ आहे ते काढून घेणार आहे व अशा प्रकारे हे काढल्यानंतर आपल्याला हे कैरीच्या अशा फोडी करून घ्यायचे आहे. तर मी ही पूर्ण कैरीची जी आहे ही फोडी करून घेणार आहे. ही कैरीची जी चटणी आहे ती मी पोळी बरोबर व साध्या वरण भाताबरोबर देखील खाऊ शकता. खूप सुंदर लागते. आता इथं मी मिक्सरचा जार घेतलेला आहे व त्यामध्ये कैरीच्या फोडी घालून घेतलेल्या आहे. 10-12 पाकळ्या इथं मी लसणाच्या घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर 1 इंच मी आलं घेतलेलं आहे. आलं पण तुम्हाला जर आवडत असेल तर घ्या आणि त्यामध्ये मी 4-5 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे. जिरं घातलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे मूठभर मी इथं कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही साखर किंवा गूळ घालू शकता. ते पण तुमच्या आवडीप्रमाणे घातला नाही तरी चालणार आहे. इथं मी गूळ घालून घेतलेला आहे म्हणजे आंबट गोड तिखट जी चटणी आहे ती खूपच छान लागते. पाहू शकता तुम्ही. इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. पहा. त्यानंतर इथे मी अगदी थोडंसं काळं मीठ जे आहे ते घातलेलं आहे. याच्याने चव फार छान लागते. आणि त्यानंतर इथे मी खोबरं घेतलेलं आहे आणि ते अशी बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला पाणी न घालता आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. अजिबात फाईन पेस्ट करायची नाही, थोडंसं ओबडधोबडच करायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अगदी मस्त कलर आलेला आहे, हिरवा हिरवागार एकदम. तर आपली ही चटणी तयार आहे इथे. तर हिला आपल्याला आता फोडणी द्यायची आहे. तुम्हाला जर वाटलं तर फोडणी दिली तरी चालेल, नाही दिली तरी चालेल, पण फोडणी जर दिली ना तर खूप छान लागते. तर इथे मी गॅसवर एक कडलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल घालून घेतले. तेल मस्त असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हिंग घालून घ्यायची आहे, मोहरी घालून घ्यायची आहे आणि छान मस्त असं तडतडलं की मग थोडंसं आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहे आणि अशी गरमागरम जो तडका आहे तो आपल्या चटणीवर टाकायचा आहे. पहा एकदम मस्त आणि एकदम चविष्ट आपली ही कैरीची चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा. पहा इथे आपली मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. सजावटीसाठी मी मिरची ठेवलेली आहे. तर एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता आणि मला कमेंट करू शकता. आणि हो, ही चटणी तुम्ही एखाद्या डब्यात भरून फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवसासाठी स्टोअर करू शकता.